जालन्यामधील आलं उत्पादक शेतकरी यंदा कमी मिळणाऱ्या दरामुळे चांगलाच अडचणीत आलाय। आल्याला चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी 10,000 रुपये दराने बियाणं विकत घेऊन आलं लागवड केली। मात्र प्रति क्विंटल 1,000 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही निघत नाहीये। शेतकऱ्यांनी आल्यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेलाय, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। 4 एकर अद्रक लावली होती, 10,000 रुपयानं बियाणं घेतलं होतं आणि बियाणं घेतलं 10,000 रुपयानं, त्याला खर्च आला, त्याचं उत्पन्नच नाही आलं। 1200 रुपयानं अद्रक दिली, 6 क्विंटल बियाणं 10,000 रुपये प्रति क्विंटलनं विकत घेतलं आणि त्याची लागवड केली तर 60-65 हजार रुपये त्याला खर्च आला बियाण्याला। त्याच्यानंतर 40 ते 45,000 रुपये फवारणीला, ड्रेचिंगच्या खताला खर्च आला। असे 1 लाख 1.25 लाख रुपये खर्च झाले याच्यावर। आणि आता व्यापारी त्याला म्हणते 1200 रुपये क्विंटलना द्या, 1000 रुपये क्विंटलना द्या। त्याच्यामुळे ते परवडत नाही द्यायला, एवढे पैसे बी बनत नाही द्यायचे जेवढे लागेल तेवढे। काय मागणी तुमची सरकार? कमीत कमी 3,000च्या पुढे भाव भेटला तरच पुरवती, नाही तर काय पुरवणार ती। एकीकडे अवकाळी पावसाचा फटका बसतोय तर दुसरीकडे वाढत्या तापमानाचा डाळिंब बागांना मोठा फटका बसलाय। शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंब बागेच्या संरक्षणासाठी क्रॉप कव्हर टाकून आच्छादन केलंय। मात्र तरीही वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुळे यांनी। गेली काही दिवसापासून तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून सूर्य अक्षरशः आग ओकतो। या वाढत्या तापमानामुळे शेतीमालाला मोठा फटका बसत असून मी सध्या डाळिंब बागेत आलेलो। आपण या ठिकाणी पाहू शकता तापमान वाढीमुळे या ठिकाणी डाळिंबाची फळगळ झालेली आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या बागेचं संरक्षण व्हावं यासाठी बागेला आच्छादन केलेलं आहे। मात्र वाढत्या तापमानामुळे तरी याला फटका बसतोय तो मोठ्या प्रमाणात। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत, काय सांगाल? तुम्ही डाळिंब बागेला आच्छादन केलेलं आहे तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फळगळ होताना पाहायला मिळत आहे, काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे की आच्छादन करण्यासाठी क्रॉप कव्हर टाकलेला होता, पण उन्हाचा एवढं तापमान वाढल्यामुळं, कारण फुलगळ होती आणि माल पण गळतोय। जास्त उन्हामुळं फळांना डाग पण आलेले, त्यामुळे एक्सपोर्ट साईडचा माल पण निघत नाही, त्याच्यामुळं पण संकटात सापडण्याची शक्यता आहे। नक्कीच वाढत्या तापमानाचा मोठा फटका या ठिकाणी डाळिंब बागेला बसलेला पाहायला मिळत असून शेतकरी आपल्या डाळिंब बागेच्या संरक्षणासाठी सर्व प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। मात्र वाढत्या तापमानामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। हेमंत चापुळे, झी मीडिया, शिरूर, पुणे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यासह सुदी आणि या परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। खरीपासाठी बी बियाण्यांचं नियोजन कसं करावं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पिकांचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्या पावसामुळे आमच्या शेतातील भुईमुग मिंग हे पीक काढणे चालू असताना जे काढलेलं पीक आहे त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि जे काढणीला राहिलेलं आहे त्याला आता अंकुरण येऊन त्याचं नुकसान होणार आहे। तर त्यामुळे आमच्या सुदी गावातील खूप मोठ्या प्रमाणात या पिकांचं नुकसान होत आहे। याच्यावरच आम्ही अवलंबून होतो, पण आता याचं नुकसान झाल्यामुळे तर आमच्याजवळ आता खरीपाची व्यवस्थाच नाही, त्याच्यामुळे सरकारने याची दखल घेऊन याचे लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला मदत करावी। अवकाळी पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दारव्हा तालुक्यातील बोथ, बिजोरा, दत्तापूर, मांगकिन्ही, हातनी या गावात भुईमुग, तीळ आणि कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती। वादळी वाऱ्यासह आलेल्या या मुसळधार पावसामुळे शेतशिवारांमध्ये पाणी साचलं। काढलेला भुईमुग पावसात भिजला तर काढणीला आलेला भुईमुगाला देखील पावसाचा फटका बसलाय। अवकाळी वादळी वाऱ्यासह जे गारपीट झालेली आहे त्यामध्ये माझ्या भुईमुग व तीळ पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे। तरी माझी शासनाला एकच विनंती राहील की माझ्या शेतात येऊन पंचनामा करावा व मला जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी। अवकाळी पावसामुळे माझ्या भुईमुग पिकाचं हे खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तरी मी सरकारला एवढीच विनंती करतो की माझ्या शेतात पंचनाम्याला तुमचे सहकारी अधिकारी हे यावे आणि माझ्या शेतात हे भुईमुग पिकाला थोडंफार आम्हाला मदत द्यावी।